नमस्कार सर्वांना। तर इथे आम्ही निघालो होतो बारामतीमध्ये एक कार्यक्रम आहे। तो काय कार्यक्रम आहे ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की समजेल, तर स्टे ट्यून। आणि इथे रात्रीचा 1 वाजला होता आणि आम्ही प्रवासाला सुरुवात केली होती। कारच्या टायरमध्ये इथे प्रथम हवा भरून घेतली आणि अशा प्रकारे कारचं सर्व चेक करून आम्ही प्रवासाला सुरुवात केली। पाऊस पडून गेल्यामुळे छानच असं वातावरण होतं आणि फार थंड थंड वारा होता बाहेरच्या साईडला। नंतर आम्हाला लागला लोणावळ्यामध्ये रिमझिम असा पाऊस चालू होता, म्हणून काहीतरी गरम खायची इच्छा झाली, म्हणून साईरा आणि मी कारमधून उतरलो आणि मॅगी खायचा विचार केला। ती देखील खुश झाली की मम्मा आपण मॅगी खाऊया, आणि अशा प्रकारे गरम गरम आम्ही मॅगी घेतली। आणि इथे तिचं म्हणणं होतं की मम्मा मी तुला मॅगी भरवते, कारण मी तिला गरम मॅगी भरवल्यामुळे ती म्हटली मी पण तुला तर गरम मॅगी भरवणार। आणि मी खाल्ली आणि मी तिला असं दाखवलं मला गरम काहीच लागलेलं नाहीये। सो ती हसत होती, कुठं बोलतेस तू असं मला बोलली। आणि त्याच्यानंतर मॅगी खाऊन झाल्यानंतर परत आमची प्रवासाला सुरुवात झाली। तर मी इथे हे पहाटेचे काही क्षण कॅप्चर केले होते आणि रस्ता पूर्ण रिकामी होता आणि फार असं वाटत होतं की आमच्यासाठीच हा रस्ता आहे खास स्पेशली, आणि खूप बरं वाटलं असं पूर्ण ते वातावरण मला कॅप्चर करायला। इथे सूर्यफुलं देखील मी कॅप्चर केली आहे। नंतर आम्ही एका ठिकाणी गेल्यानंतर मला काही मेंढ्या दिसल्या, घोडे दिसले आणि कोंबड्या दिसल्या। हे तर मी नेहमी स्टडीजमध्ये सायराला पुस्तकातनं शिकवत असते, हे इथे हिला वास्तविक बघायला दिसलं, म्हणून ती फारच खुश झाली। तिला प्रत्येक मेंढीचं पिल्लू घ्यायचं होतं हातामध्ये, पण ती फार घाबरत होती आणि कोंबडीचं पिल्लू देखील घ्यायचं होतं। तरी पण आम्ही तिला म्हटलं की नाही तू घे, ही छान असे मेंढ्या आहेत, म्हणजे त्यांचे जे मालक त्यांना मराठी भाषेत कमांड देतात ते त्यांना फार छानरित्या समजतात आणि ते फॉलो देखील करतात। आणि इथे या मेंढीचं हे छोटंसं 2 दिवसाचं पिल्लू होतं आणि सुंदररित्या ते त्याच्या आईकडेच जात होतं दूध पिण्यासाठी। तर फार मस्तच वाटलं हे असं बघून, आई आणि मुलाचं नातं। आणि इथे अजूनही एक छोटंसं पिल्लू होतं जे त्या छोट्याशा कोंबड्यांच्या पिल्लूबरोबर खेळत होतं आणि एकदम हसत खेळत होतं, अजिबात घाबरत नव्हतं। बघून फार मस्त वाटलं। आणि इथे कोंबडी तिच्या मागोमाग हे तिची पिल्लं, जसं की आपल्याला आपलं लहानपण आठवतं, आपण पण आपल्या आईच्या हात धरून मागेच चालायचो बाजारात वगैरे जाताना। इथे सायराच्या हातात हे मी छोटंसं पिल्लू दिलं। नंतर आम्ही गेलो बारामतीमध्ये आणि इथे ज्यांच्याकडे कार्यक्रम होता ते आम्हाला रिसीव्ह करायला आले होते आणि तिथून नंतर आम्ही गेलो हॉटेलच्या रूमवरती आणि थोडासा रेस्ट करून संध्याकाळी आम्ही कार्यक्रमाला रेडी होणार आहोत। सो थँक्यू फॉर वॉचिंग। उद्या भेटूया, उद्या नक्की तुम्हाला समजेल काय नक्की प्रोग्राम होता ते।